हाय हॅलो नमस्कार, मी अनुराधा. तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते अनुराधा लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये. अक्षय तृतीया झाली की आंब्याच्या झाडाला पाड लागतो. आणि आता इतकं ऊन पडलं आहे, आपण म्हणतो इतकं ऊन पडलं आहे, इतका धागाटा चालू आहे, इतकी उष्णता चालू आहे. तर त्या परब्रह्माने ना ह्या फळाला पिकण्यासाठी तेवढी उष्णता आणि तेवढं ऊन दिलं आहे. आणि हे परिपूर्ण झाल्याशिवाय, हे पिकल्याशिवाय उष्णता काही कमी होत नाही. तर आमच्या झाडाला सुद्धा आंबे लागलेत, 100-150 आंबे असतील आणि त्याला आता पाड लागलं आहे. आणि हेच 3 आंबे त्याचे पडले होते पाड लागलेले. तर हे पहिल्यांदा आंबे मी देवासमोर ठेवले, कारण हे आमच्या म्हणजे झाडाचं निघालेलं पहिलंच फळ आहे. तर पहिलं त्या परब्रह्माला ते फळ, आणि शेतातलं कोणतं जरी फळ असलं तरी पहिला परब्रह्माजवळ असतं, कारण त्यांच्यामुळेच हे आपल्याला फळं खाता येतात. तर ही बघा 5 क्विंटलची आणखी एक कनिंग आम्ही घेतली. तर इथे हे जे ते कामाला जातात ना, तिथून केळी आणली होती आणि केळी पिकायला ठेवली होती. पण त्यांना 5-7 केळ्यांना ना ते कट करत असताना त्याला चाकू वगैरे लागला होता. मग म्हटलं हे काय व्यवस्थित पिकणार नाहीत आणि पिकले तरी पण चांगले लागणार नाहीत. तर म्हटलं ह्याचं वेपर्स आपण बनवून घ्या. आज उपवास पण होता, मग म्हटलं वेपर्सच छान होतील. आणखीन बटाट्याचे वेपर्स आम्ही केले नाहीत. तर म्हटलं आता केळीच्या वेपर्सवरती आपण भागवावं. तसंही खिचडी काही खावाशी वाटत नाही, पण म्हटलं चला वेपर्स बनवावेत. मुलींना पण आवडतात वेपर्स खायला त्याचे. म्हटलं चला आपण आता वेपर्सच तयार करून घ्या. आणि अशी साल काळं वगैरे त्याच्यावरची काढून घेतली. आणि कडक केळी असेल ना, कच्ची केळी जास्त कडक अशी असेल ना, तर वेपर्स खरंच खूप छान होतात. आणि ही जरा केळी ना पिकण्याच्या ह्याच्यामध्ये होते. आणि असे चिप्स म्हणजे छोटे छोटे चिप्स करून घेतले, पातळ एकदम, कारण पातळ केले तरच चिप्स कडक असे तळले जातात. आणि करून घेतले. आणि गरम करायला एका साईडला तेल गरम करायला ठेवलं होतं. आणि पटकन म्हणजे ह्याला तळायला खूप उशीर लागतो आणि एकदम कमी आचेवरती हे तळावं लागतं, नाही तर कडक होत नाहीत, नरमच राहते. एकदम ब्राऊन कलर येईपर्यंत चांगले व्यवस्थित तळून घ्यायचे. एकामेकाला चिटकले तरी तेलात सोडल्यानंतर ना आपोआप ते एक सुटसुटीत होऊन जातं. आणि एकदम कमी ह्याच्यामध्ये असं तळून घेतल्यानंतर ना हे काढून घ्यायचं एका ताटामध्ये. आणि नंतर मग त्याला वरतून चटणी मीठ लावलं तरी चालतं. तर इथे ना त्या दिवशी बनवलेले शाबूच्या पापड्या आहेत ना, ते पण मी तळून बघितल्या पहिल्यांदाच. आणि बघा किती छान झालेत आणि एकदम कुरकुरीत मस्त झालेत. आणि वरती हे असे मसाला मीठ टाकून घेतला. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.